कोपरगावची लेक झाली एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण. उषाताई पवार यांच्या संघर्षमय जीवनाचे यश. कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागातील उषाताई गंगाधर पवार या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आई अहिल्याबाई पवार व भाऊ ज्ञानेश्वर पवार यांच्या कष्टाचे फळ केले आहे. वडिलांचे छत्र हरपले, घरची परिस्थिती गरिबीची असताना त्यांची आई अहिल्याबाई पवार यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ होऊन कुटुंबाची जबाबदारी घेतली व मिळेल ते साफसफाईचे काम केले व त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर पवार हे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बूट पॉलिश करत बहिणीच्या शिक्षणाला हातभार लावला. एसए फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर भाऊ आहेर यांनी उषाताई यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच युवराज आहिरे दाजी यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कोणतीही गोष्ट मिळवता येते हे उषाताई गंगाधर पवार यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या संघर्षमय जीवनाला कोपरगावच्या सर्व क्षेत्रातून कौतुक व सत्कार होत आहे. काय वाटतं तुम्हाला? आज डीवायएसपी तुमची नियुक्ती झाली आहे, त्याबद्दल काय वाटतं? सर, नियुक्तीने अजून पोस्ट माझी डिक्लेअर नाही आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून राज्यसेवेत मी आज मेरिट लिस्ट मध्ये आले. एससी फिमेल मधून माझी 14वी रँक आली सर. त्याच्यामुळे माझी जी निवड झालेली आहे त्याच्याविषयी मला खूप आनंद आहे सर. आज आनंद हा कशामुळे? तुम्ही प्रवास कशा पद्धतीने केला? तुमचं शिक्षण वगैरे हे जो विषय आहे तुमचा, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यासक्रम हा एमपीएससीचा यूपीएससीचा करू पाहता? सर, माझा अभ्यासक्रम याच्या आधी 16 मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. त्याच्यामुळे मला एमपीएससीचं खूप सारं नॉलेज होतं आणि नेहमी मी फेल होत राहिली. मला सक्सेस 9-10 वर्षाने भेटलेलं आहे. माझं सूर्य आत्ता उगलाय सर माझ्या आयुष्यातली. ती माझी 9-10 वर्षाची तपश्चर्या होती, ती आज कुठेतरी लागली सर. आणि जो प्रवास होता माझा मुख्य परीक्षाचा, मी सतत मुख्य परीक्षा देत होते, तर एक कॉन्फिडन्स होता मला की मी एक दिवस आयोगाच्या लिस्टमध्ये येईल. पण असं कधी वाटलं नव्हतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा जी सर्वात मोठी पोस्ट आहे, त्याच्यात क्लास 1 ऑफिसरचे सर्व पोस्ट रेकॉर्डेड आहे, त्याच्यात माझं नाव येईल आणि मी त्या प्रयत्नापर्यंत जाईल. मी फक्त गडब म्हणजे क्लास 2 साठीच प्रयत्न जास्त केला होता, पण आज मी क्लास 1 साठी सुद्धा आहे. आज झालंय माझा क्लास 1 ला. आईबद्दल, भावाबद्दल काय सांगशाल? त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्या वेळेस साथ दिली तुम्हाला? माझी आई एक साधी झाडू कामगार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नगरपालिकेमध्ये. भाऊ शूज वगैरे रिपेअरिंग करतो आणि माझा हा प्रवास म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांना एमपीएससीचं प्री मेन्सचं जास्त नॉलेज नव्हतं, फक्त माझ्यावर कॉन्फिडन्स होता की मुलगी देतीये, आपली मुलगी मेन्स पास होते एवढंच त्यांना माहित होतं. आणि त्याने मी पुश करायची मला की तू होणार आहे. त्याने मी मला एक शब्द सांगायचे की कचऱ्याची जागा बदलते, तू तर माणूस आहे, तुझी एक दिवस जागा बदलेल. तुझं ध्येय उद्दिष्ट काय राहील? माझं हेच आहे की मी एक चांगली, जशी आता एक अधिकारी घडलेली नाही, माझं सिलेक्शन झालेलं आहे. मला असं वाटतं की कोपरगाव मध्ये एक चांगली वाचनालय असावं, एक लायब्ररी असावी. मुलं मुली इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतील, चांगल्या प्रकारे ते घडतील आणि म्हणजे तुमची परिस्थिती मॅटर नाही करत तुमच्या एक्झामला. आयोग तुम्हाला तुमची परिस्थिती विचारत नाही, तुम्हाला काहीच विचारत नाही. आयोग फक्त तुमचं टॅलेंट विचारतं, तुमचं सातत्य विचारतं, तुमची मेहनत विचारते, तुमची जिद्द विचारते, तुम्ही जो कष्ट घेतात त्या एक्झामला कसं बघतात तेवढंच आयोग विचारतं तुम्हाला. बाकी आयोग काहीच विचारत नाही. आयोगाला माहित नाही तुम्ही कसे आलात, का नाही आलात. फक्त आयोग तुम्हाला जेव्हा बघतं इंटरव्ह्यूला, तेव्हा आयोगाला सगळं कळतं की हा विद्यार्थ्याची जर्नी काय असेल याच्या मागची, आणि ते खरंच सिलेक्शन करता. याचं मी एक म्हणजे उदाहरण आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेली तर मला असं वाटलं होतं की माझं साधं एम इंग्लिश आहे सर, माझं चांगलं इंटरव्ह्यू घेणार नाही. मी जेव्हा मॉकला जात होती तर मी सरांना सांगून ठेवलं होतं की सर माझं मॉक असा घेतलं जाईल. सर मला म्हणे की तू एक बेस्ट कॅन्डिडेट आहे म्हणे, तुझं बोलणं, तुझं म्हणजे धाडशीपणा ते त्यांना खूप आवडेल म्हणे. आणि ते तुझ्याकडे इतके पॉझिटिव्ह बघतील की ऑलरेडी पोस्ट होल्डर मुलं पोस्ट साठी रेकमेंड करताय, एका पोस्टला इंटरव्ह्यू देत आहे, तू एक कोरी मुलगी त्या पोस्ट साठी, तर तुला नक्कीच ते घेतील. मला जे माझे आदरणीय जे खास दिलीप खाटेकर सर असतील, उपजिल्हाधिकारी जे आता डेप्युटी कलेक्टर सौरभ रंगाटे सर असतील, अजय शिर्के असतील जे आता डेप्युटी कलेक्टर आहे, जे हे सगळे जे आहे आता सर, हे यशदा ट्रेनिंगला यांनी इतकं मला गायडन्स केलं माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस की मला नेहमी ते म्हणायचे की मॅडम तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. काल सरांनीच मला, उपजिल्हाधिकारी आहे सौरभ रंगाटे सरच मला बोलले मॅडम तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही आता तुमचं जल्लोष करू शकतात. मग आता समाजाने तुम्हाला आतापर्यंत कशा पद्धतीने झेललंय आणि इथून पुढे समाजाच्या काय अपेक्षा असतील? समाजाने जे मला आज दिलंय, समाजाने नेहमी म्हणजे सांगितलं होतं की ज्या समाजातनं मी आली त्या समाजातल्या जास्त मुली शिकलेल्या नाहीये, खूप मागं राहिलेलं आहे, समाज मागं आहे. आणि उदरनिर्वाहासाठी जे समाज आज करतो त्याच्या पुरेपूर आज नाहीये. तर माझी एकच इच्छा आहे की आमच्या समाजातल्या मुलींनी माझ्याकडून इन्स्पायर व्हावं,
माझी परिस्थिती बघावं की माझी परिस्थिती इतकी डल मध्ये असून मी जर याला फाईट करू शकते तर तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा नक्की चांगली असेल आणि तुम्ही त्याला फाईट करू शकता. जो जल्लोष झाला कोपरगाव शहरात त्याला मला फार आनंद वाटला. दुसरा आताच भाऊबीज पाडवा वगैरे सण झाला तर बहीण ओवाळण्यासाठी आली, तिने ओवाळलं. मी त्याला काही देऊ शकलो नाही पण बहिणीने मला दिलं, ते मला फार मोठ्या आनंदाची बाब. आज समाजाकडून आज भरपूर जल्लोष केला, मिरवणूक काढली बहिणीची, हे मला फार अभिमान वाटलं. कारण समाज एक दिसला त्यामुळे पण अजून पण आनंद वाटला. जे बहिणी नमस्कार. आज माझी मावशी महाराष्ट्र लोकसेवा आयोग DYSP या पदावर उत्तीर्ण झालेली आहे. तर सांगायचं असं आहे की आज जो काही जल्लोष आहे हा दिवाळीपेक्षा जास्त आमचा जल्लोष आहे. समाजाने जो काही तिला सपोर्ट दिलेला आहे, काही लोकांनी तिरस्कारही केलाय, काही लोकांनी सत्कारही केलेला आहे, पण अडचणीच्या काळात तिला जे जपायचं होतं ते जपणं त्यांच्याकडून झालेलं नाही. आज जो काही जल्लोष आहे तो आमचा दिवाळीपेक्षा जास्त आहे. आणि मेन म्हणजे तिचे कष्ट, 12 वर्षाचा जो कष्ट आहे, जर आपण रामाचे जे 14 वर्ष वनवास होतं, आज तिने 12व्या वर्षात परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. आणि तिचे स्ट्रगल पाहायला गेलं तर पुणे संगमनेर नाशिक, परत पुणे, परत संगमनेर, परत नाशिक, असं तिने त्याचं ध्येय गाठलेलं आहे. शेवटी तिला सिलेक्शन संगमनेरमध्येच झालेलं आहे. आणि आज तिला भावी वाटचालीस आम्ही सगळ्या समाजाकडून, सागर बोवायर यांच्या मित्रमंडळाकडून सगळ्यांना आम्ही त्यांना पुढील वाटचालीस तिला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप आनंद होतोय. आणि आजचा दिवस म्हणजे आज जो यश संपादन तिने केला, खूप स्ट्रगल तिने जीवनामध्ये या परीक्षा देत राहिली. आणि चर्मकार समाजासाठी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण म्हणजे जिल्हा असो, महाराष्ट्रात सगळीकडे एक अभिनावाची बात आहे. आणि कोपरगाव शहराचं भूषण म्हणून ती ओळखली जाणार आहे आता. पण आता व्हॉट्सअपला DYSP पदाच्या पोस्ट फिरताय, त्याबद्दल आपण काय सांग? आता MPSC ती उत्तीर्ण झालेली आहे. आता ज्या काय 2-4 त्या पोस्ट असतील, उपजिल्हाधिकारी असेल, DYSP असेल, नायब तहसीलदार, यापैकी तिला जी पोस्ट मिळेल ती स्वीकारणार. पण ती क्लास 1 ही 100% आहे जी पोस्ट आता मिळणार. ती समाजाच्या वतीने तुम्ही काय समाजाच्या वतीने सत्कार केला आहे आणि शुभेच्छा दिल्या ज्याला भावी वाटचालीसाठी. भविष्यात तिने गोरगरीब जनतेची तिच्या हातून सेवा करो. जिथे अन्याय होत असेल ते अन्यायाच्या विरोधात तिने तिचं काम बजावून समाजाला आणि सर्व 12 बलुतेदार समाजातील लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो. मी बागलाण तालुक्यात राहतो. आज आमची जी मावस सासू आहे ती आमची सालीबाई आहे, भाऊ आमचा शालक आहे. याने बिचाराने फूट पायरीवरती खिळे ठोकून आमच्या उषाबाईंच्या शिक्षणाला जे पैसे लावले त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा बहिणीसाठी भावाने आई झाडू कामगार आहे, आईने सुद्धा गावातल्या गल्ल्या स्वच्छ करून मुलीसाठी पैसा जमवला. भावाने फूट पायरीवरती बसून खिळे ठोकून पैसा जमवून जो बहिणीसाठी लावला आणि त्या बहिणीने परिपूर्ण पैशाचा वापर करून आज त्यांच्या पवार परिवारामध्ये खूप काहीतरी अपेक्षा वाढून दिल्या. त्याच्याबद्दल मी उषाताईंचं खूप अभिनंदन करतो. एवढं. असं वाटत नाही का की आता नुकतीच दिवाळी हा सण झाला आणि भाऊबीज बी होती, तुम्ही काय सांगता? मी तर असं सांगतो का आता दिवाळीपेक्षा बहिणीने जितकी मोठी आईला आणि भावांना आनंद उत्सवात साजरा केला की त्यांना दिवाळी म्हणजे काय हेच कळू दिलं नाही. दिवाळीपेक्षा मोठा आनंद निर्माण करून दिला, ते सुद्धा मी त्यांच्याबद्दल खूप खूप आभारी आहे.